गाईज, आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बिलीव्ज इन युअर सेल्फ म्हणजे काय? स्वतःवर विश्वास ठेवा. बिलीव्ज इन युअर सेल्फ म्हणजे काय? स्वतःवर विश्वास ठेवा. कॅन आय स्टे हिअर विथ यू? मी तुमच्यासोबत राहू शकते का? कॅन आय स्टे हिअर विथ यू? मी तुमच्यासोबत राहू शकते का? स्टे म्हणजे काय? राहणे. क्लोज द विंडो. क्लोज द विंडो म्हणजे काय? खिडकी बंद करा. विंडो म्हणजे काय? खिडकी. क्लोज द विंडो, खिडकी बंद करा. कम ॲट लिस्ट वन्स म्हणजे काय? किमान एकदा तर ये. कम ॲट लिस्ट वन्स म्हणजे काय? किमान एकदा तरी ये. कम विथ अस, आमच्यासोबत चल. कम विथ अस म्हणजे काय? आमच्यासोबत चल. कम विथ मी म्हणजे काय? माझ्यासोबत चल. कम विथ मी, माझ्यासोबत चल. कंप्लीट युअर होमवर्क. कंप्लीट युअर होमवर्क म्हणजे काय? तुमचा गृहपाठ पूर्ण करा. तुमचा गृहपाठ पूर्ण कर. कंट्रोल युअर टंग म्हणजे काय? आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा. कंट्रोल युअर टंग, आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवा. कट्स द व्हेजिटेबल्स म्हणजे काय? भाज्या कापून घ्या. कट्स द व्हेजिटेबल्स म्हणजे काय? भाज्या कापून घ्या. डू आयर्न ऑन क्लोथ्स म्हणजे काय? कपड्यांवर इस्त्री करा. डू आयर्न ऑन क्लोथ्स म्हणजे काय? कपड्यांवर इस्त्री करा. डू यू हॅव फीवर म्हणजे काय? तुम्हाला ताप आहे का? डू यू हॅव फीवर म्हणजे काय? तुम्हाला ताप आहे का? फेवर म्हणजे काय? ताप. डू यू स्टडी इंग्लिश? तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करता का? डू यू स्टडी इंग्लिश म्हणजे काय? तुम्ही इंग्रजीचा अभ्यास करता का? डोंट डिपेंड ऑन युअर लक म्हणजे काय? नशिबावर अवलंबून राहू नका. डोंट डिपेंड ऑन युअर लक म्हणजे काय? आपल्या नशिबावर अवलंबून राहू नका. डोंट डिस्टर्ब मी म्हणजे काय? मला त्रास देऊ नका. डोंट डिस्टर्ब मी, मला त्रास देऊ नका. डिस्टर्ब म्हणजे काय? त्रास देणे. डोंट डू इट, हे करू नका. डोंट डू इट म्हणजे काय? हे करू नका किंवा करू नकोस. डोंट ड्रॅग युअर फीट म्हणजे पाय घसरत चालू नको. डोंट ड्रॅग युअर फीट म्हणजे काय? पाय घसरत चालू नको. ड्रॅग म्हणजे काय? घसरणे, घसरत चालणे. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजे काय? दारू पिऊन वाहन चालवू नका. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजे काय? दारू पिऊन वाहन चालवू नका. डोंट गिव्ह हिम सो मच फ्रीडम म्हणजे काय? त्याला एवढे स्वातंत्र्य देऊ नका. डोंट गिव्ह हिम सो मच फ्रीडम म्हणजे काय? त्याला एवढे स्वातंत्र्य देऊ नका. डोंट मेक फन ऑफ हिम म्हणजे काय? त्याची चेष्टा करू नका. डोंट मेक फन ऑफ हिम म्हणजे काय? त्याची चेष्टा करू नका. डोंट स्पॉईल माय माइंड म्हणजे काय? माझे डोके खराब करू नका. स्पॉईल म्हणजे काय? खराब करणे. डोंट स्पॉईल माय माइंड म्हणजे काय? माझे डोके खराब करू नका. डोंट टेक इट टू हर्ट म्हणजे काय? ते हृदयाला लावून घेऊ नका. डोंट टेक इट टू हर्ट म्हणजे काय? ते हृदयाला लावून घेऊ नका. डोंट टेल मी ऑल धिस, मला ते सर्व सांगू नका. डोंट टेल मी ऑल धिस म्हणजे काय? मला ते सर्व सांगू नको किंवा नका. डोंट टच मी म्हणजे काय? मला स्पर्श करू नका. टच करणे म्हणजे काय? स्पर्श करणे. डोंट टच मी, मला स्पर्श करू नका. डोंट वेस्ट टाईम म्हणजे काय? वेळ वाया घालवू नका. डोंट वेस्ट टाईम, वेळ वाया घालवू नका. ड्राईव्ह केअरफुली म्हणजे काय? काळजीपूर्वक वाहन चालवा. ड्राईव्ह केअरफुली म्हणजे वाहन काळजीपूर्वक चालवा. डोंट वरी म्हणजे काय? काळजी करू नको.
डोंट वरी, काळजी करू नको. ड्रॉप मी होम म्हणजे काय? मला घरी सोड. ड्रॉप मी होम म्हणजे काय? मला घरी सोड. एव्हरीथिंग इज गोईंग फाईन म्हणजे काय? सर्व काही छान चालले आहे. एव्हरीथिंग इज गोईंग फाईन म्हणजे काय? सर्व काही छान चालले आहे. गेट ऑफ द कार म्हणजे काय? गाडीतून उतरून जा. गेट ऑफ द कार म्हणजे काय? गाडीतून उतरून जा. आय ऑल्सो थिंक सो म्हणजे काय? मला पण असे वाटते. आय ऑल्सो थिंक सो म्हणजे काय? मला पण असे वाटते. आय एम जस्ट कमिंग म्हणजे काय? मी आत्ता लगेच येत आहे. आय एम जस्ट कमिंग म्हणजे काय? मी आत्ता येत आहे किंवा लगेच येत आहे. आय कांट वॉक मी चालू शकत नाही. आय कांट वॉक म्हणजे काय? मी चालू शकत नाही. वॉक म्हणजे काय? चालणे. आय कम इन व्हाईल म्हणजे काय? मी थोड्या वेळात येतो. आय कम इन व्हाईल म्हणजे काय? मी थोड्या वेळात येतो. व्हाईल म्हणजे काय? थोड्या वेळाने. आय डोंट लाईक इट म्हणजे काय? मला हे आवडत नाही. आय डोंट लाईक इट म्हणजे काय? मला हे आवडत नाही. आय डोंट मीन इट म्हणजे काय? माझा तसा अर्थ नव्हताच. आय डोंट मीन इट म्हणजे काय? माझा तसा अर्थ नव्हता. मीन म्हणजे काय? अर्थ. आय लाईक धिस ड्रेस म्हणजे काय? मला हा पोशाख आवडतो. आय लाईक धिस ड्रेस म्हणजे काय? मला हा पोशाख आवडतो. आय लाईक टू ईट पनीर. आय लाईक टू ईट पनीर म्हणजे काय? मला पनीर खायला आवडते. आय लाईक टू ईट पिझ्झा. मला पिझ्झा खायला आवडतो. आय विल हेल्प यू मी तुझी मदत करेल. आय विल हेल्प यू म्हणजे काय? मी तुझी मदत करेल. आय विल हेल्प यू हेल्प म्हणजे काय? मदत करणे. नेव्हर गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स आपल्या स्वप्नांना कधी सोडू नका. नेव्हर गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स. नेव्हर गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स म्हणजे काय? आपल्या स्वप्नांना कधी सोडू नका. से समथिंग म्हणजे काय? काहीतरी बोल. से समथिंग म्हणजे काय? काहीतरी बोल. समथिंग म्हणजे काय? काहीतरी. शेम ऑन यू लाज वाटायला हवी तुला. शेम ऑन यू म्हणजे काय? लाज वाटायला हवी तुला. शेम म्हणजे काय? लाज. शेम ऑन यू म्हणजे काय? लाज वाटायला हवी तुला. शट डाऊन द कॅम्प्युटर कॅम्प्युटर बंद करा. शट डाऊन द कॅम्प्युटर कॅम्प्युटर बंद करा. सिट प्रॉपरली ऑन द चेअर. सिट प्रॉपरली ऑन द चेअर म्हणजे काय? खुर्चीवर व्यवस्थित नीट बसा. खुर्चीवर व्यवस्थित बसा किंवा खुर्चीवर नीट बसा असंही आपण बोलू शकतो. सिट अपराईट म्हणजे काय? सरळ बसा. सिट अपराईट म्हणजे काय? सरळ बसा. स्पीक अ लाऊड जोरात बोला. स्पीक अ लाऊड म्हणजे काय? जोरात बोला. वेट फॉर अ व्हाईल म्हणजे काय? थोडा वेळ वाट बघा. वेट फॉर अ व्हाईल म्हणजे काय? थोडा वेळ वाट बघा. वेक अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे काय? सकाळी लवकर उठा. वेक अप म्हणजे काय? उठणे किंवा उठ. वॉक स्लोली फ्रॉम स्टेअर्स. वॉक स्लोली फ्रॉम स्टेअर्स म्हणजे काय? पायरीवरून हळूहळू चाला. पायरीवरून हळूहळू चालणे. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू गाईज.